पेणमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद। लो पॉली शैलीमधील पुतळ्यावर शिवप्रेमींकडून आक्षेप। पेण नगरपालिकेविरोधात शिवप्रेमींचा संताप। पुतळा हटवून भव्य स्मारक उभारण्याची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक बैठकांचं सत्र। आज अल्पसंख्याक विभागाची महत्त्वाची बैठक। दुपारी 12:30 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये बैठक। आगामी निवडणुका संघटनात्मक पुनर्रचनेवर होणार चर्चा। भाजपच्या केंद्रीय पातळीवर होणार मोठे बदल। आजपासून भाजपची नवीन टीम होणार कार्यरत। आज अधिकृत पत्रकार परिषदेमधून घोषणा होण्याची शक्यता। एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। एसआयआर संदर्भात भाजपनं सॉफ्टवेअर काढल्याचा रोहित पवारांचा आरोप। आज निवडणूक आयोगाला भेटणार, तर रोहित पवार फेक निरेटिव्ह पसरवत असल्याचं बावनकुळेंचं प्रत्युत्तर। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात। नवनाथ वाघमारेंचं मराठा तरुणींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य। चाकण एमआयडीसी मधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवणार। चाकणमधील रस्ते 3-3 मीटरने वाढवणार। चाकणच्या दौऱ्यानंतर उदय सामंतांची घोषणा। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊनचा छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेड, कल्याणमधील विद्यार्थ्यांना फटका। परीक्षा पुन्हा घ्या। संभाजीनगरमधील आंदोलनात अभिजित दिपकेंची मागणी। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका। तांत्रिक गोंधळाची हायकोर्टाकडून दखल। चौकशी करून निर्णय कळवणार हायकोर्टाची अधिसूचना। पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगडावर हाणामारी, दगडफेक। स्वातंत्र्यदिनी पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी। गर्दीचा गैरफायदा घेत तरुणांची असभ्य वर्तनाचा आरोप आहे आणि दगडफेकीमुळे इतर पर्यटकांचा जीवही धोक्यात। रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये आढळले ई कोलाय विषाणू। वॉटर कूलर, नळातून घेतलेले पाण्याचे नमुने। सीएसएमटी कल्याणसह 412 स्टेशन्सवरील पाणी दूषित। कॅगच्या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर। दिल्ली मेट्रोमध्ये सीआयएसएफ जवानाला महिला प्रवाशाचे लपून फोटो काढल्याचा आरोप। मोबाईल गॅलरीमध्ये महिलेचे फोटो आढळल्याचा दावा। सीआयएसएफ जवान निलंबित, चौकशीचे आदेश। आणि आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग। देशभरातील शिवमंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। हर हर महादेवच्या गजरामध्ये मंदिरं दुमदुमली।